नमस्कार सर्वांना, जय माता दी. श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवार हा भक्तांसाठी अत्यंत मंगल मानला जातो. या दिवशी श्रद्धेने देवीची पूजा आणि नामस्मरण केल्याने मनाला शांती आणि भक्तीची अनुभूती मिळते. आज आपण ऐकणार आहोत श्रावण शुक्रवारची एक सुंदर आणि भक्तिमय कथा. चला तर कथेला सुरुवात करू. एकेकाळी एका छोट्याशा गावात गोदावरी नावाची एक गरीब व अत्यंत श्रद्धाळू स्त्री राहत होती. तिच्या घरची परिस्थिती अतिशय साधी होती. घरात पैसा कमी होता, पण तिच्या मनात देवीवरील श्रद्धा मात्र अपार होती. श्रावण महिना सुरू झाला. पहिला शुक्रवार आला होता. गोदावरीने पहाटे उठून घर स्वच्छ केले आणि अंगणात सुंदर रांगोळी काढली होती. देवघरात दिवा लावला होता. तिने हात जोडून प्रार्थना केली, हे आई, माझ्याकडे मोठे धन नाही, महाग नैवेद्य नाही, पण माझी भक्ती खरी आहे. माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे. तिने साध्या पद्धतीने देवीची पूजा केली आणि शक्य तितका नैवेद्य अर्पण केला. त्याच दिवशी तिच्या दारावर एक वृद्ध स्त्री आली. ती खूप थकलेली होती. वृद्ध स्त्री म्हणाली, मुली, मला थोडे अन्न मिळेल का? गोदावरीकडे स्वतःसाठी फारसे अन्न नव्हते, तरीही तिने आपल्या वाट्यातील अन्न त्या वृद्ध स्त्रीला प्रेमाने दिले आणि खाऊ घातले. वृद्ध स्त्रीने आशीर्वाद देत म्हटले, तुझ्या घरात श्रद्धेचा दिवा कधीही विझू देऊ नकोस. आई तुझ्यावर नक्की कृपा करेल. गोदावरीने तिचे आशीर्वाद घेतले. पुढील प्रत्येक श्रावण शुक्रवारी ती त्याच श्रद्धेने पूजा करू लागली. परिस्थिती बदलण्यासाठी तिने देवीकडे हट्ट केला नाही. उलट ती म्हणायची, आई, मला जे योग्य आहे ते दे, पण माझी श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नकोस. काही दिवसांनी तिच्या पतीला कामाची एक संधी चांगली मिळाली. घरातील परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. गोदावरीला जाणवले की देवीची कृपा केवळ धन मिळण्यात नसते. संकटाच्या वेळी धैर्य, समाधान आणि योग्य मार्ग मिळवणे ही सुद्धा देवीची कृपा असते. एक दिवस तिला पुन्हा तीच वृद्ध स्त्री दिसली. गोदावरी तिच्या पाया पडली. वृद्ध स्त्री हसली आणि म्हणाली, मुली, तू माझ्यात देवी पाहिली नाहीस, तू माझ्यात एक भुकेली व्यक्ती पाहिली आणि प्रेमाने अन्न दिलेस. खरी भक्ती हीच आहे. असे म्हणत ती स्त्री तिथून निघून गेली. गोदावरीने मागे वळून पाहिले तर ती वृद्ध स्त्री कुठेच दिसत नव्हती. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हात जोडून म्हटले, आई, माझ्यावर अशीच कृपा ठेव. माझ्या घरातील सुखापेक्षा माझ्या मनातील भक्ती कायम ठेव. त्या दिवसापासून गोदावरी प्रत्येक श्रावण शुक्रवारी देवीचे नामस्मरण करू लागली आणि गरजू व्यक्तीला शक्य तेवढी मदत करू लागली. या कथेचा संदेश श्रद्धा, सेवा, समाधान आणि चांगले कर्म यांना आपल्या जीवनात विशेष महत्त्व आहे. पूजा करताना मनापासून भक्ती करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. श्रावण शुक्रवारी पूजा करण्यासाठी सकाळी स्नान करून घर आणि देवघर स्वच्छ करावे. देवीसमोर दिवा लावावा, फुले अर्पण करावीत, नैवेद्य दाखवावा आणि आपल्या परंपरेनुसार देवीची पूजा करावी. त्यानंतर देवीचे नामस्मरण किंवा मंत्रजाप करावा. देवीचे नामस्मरण अशा प्रकारे करावे. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी देवे नमः.
ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. अशा प्रकारे तुम्ही 21 बार 51 बार वेळा नामस्मरण करू शकता. धन्यवाद.